सारिका, तुला सांगितलं होतं ना की कामवाल्या बाईकडून काव्याची खोली तुला साफ करायला. तर मग अजून तू काव्याची खोली साफ का नाही केली? निखिल सारिकाला मोठ्याने म्हणाला. सारिका बाल्कनीमध्ये बसून चहा पित होती. ते निखिलचा आवाज ऐकून रागातच हॉलमध्ये आली आणि म्हणाली की तुम्ही बरोबर बोलत आहात. मी काव्यताईच्या खोलीची सफाई केली नाही. जर तुम्ही दोघं आला आहात तर तुम्हीच कामवाल्या बाईकडून त्या खोलीची सफाई करून घ्या आणि काव्यताई पण त्यांच्या आवडीने त्यांची खोली सजवतील. काव्यताईला तिच्या वहिनीच्या सारिकाच्या आवाजातून तिच्याबद्दल तिच्या मनात किती राग आहे हे दिसत होतं. तिला हे पाहून आश्चर्य वाटले. निखिल गप्प बस रागात म्हणाला की अगं सारिका, ही कुठली बोलण्याची पद्धत झाली? सारिका रागात म्हणाली की पहिलं मला हे सांगा की काव्यताईला तुम्ही त्यांच्या सासरकडून इकडे का घेऊन आला आहात? निखिल त्याच्या बायकोला सारिकाला समजावत म्हणाला की हे बघ सारिका, माझी बहीण त्या घरात गेल्या 7-8 वर्षापासून सगळं सहन करून राहत होती. तरी पण त्या माणसांना अजून काव्याची किंमत कळाली नाही. सुरुवातीला मी जेव्हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा थोड्या वेळ ते शांत राहत होते, परंतु लगेच थोड्या दिवसांनी ते काव्याला शिवीगाळ आणि हाणमार करत होते. यावेळेस मी जेव्हा त्यांना समजवायला गेलो होतो तेव्हा ते मला म्हणाले की जर तुमच्यामध्ये तुमची बहीण सांभाळण्याची क्षमता असेल तर घेऊन जावा, कारण आम्हाला तुमच्या बहिणीची अजिबात गरज नाही आणि तुम्ही जर हिला इथं ठेवलं तर आम्ही हिला सांभाळणार नाही. मग सांग सारिका, अशा वेळी मी काय करायला हवं होतं? मी तिला तिथं कसा ठेवू शकलो असतो? काव्याचा नवरा पण तिच्यासोबत चांगलं वागत नाही. काव्याच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर पण सुरू होतं. त्यामुळे मी विचार केला आहे की तिथं काव्याने गुदमरून राहणं चांगलं नाही. सारिका, तुला माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर हातावर मारलेले काळे निळे वन दिसत नाहीत का? तू पण एक स्त्री आहे, त्यामुळे तिला समजण्याचा प्रयत्न कर. सारिका तोंड वाकडं करत म्हणाली की काव्यताईच्या सासरच्यांनी असं सांगितलं आणि तुम्ही पण यांना घेऊन आला. अहो, तुम्ही यांच्या सासरच्यांना काही पैसे दिले असते तर ते शांत बसले असते. नक्कीच तुमच्या बहिणीमध्ये काव्यामध्ये काहीतरी कमी असेल, त्यामुळेच तर त्यांचा नवरा बाहेर जाऊन लफडी करत आहे. काव्या अपमानित होऊन एका कोपऱ्यात अश्रू गाळत उभा होती. आपली वहिनी आपल्यासोबत अशी वागेल याची आशा तिला अजिबात नव्हती. सारिकाचं बोलणं ऐकून नवरा निखिल रागाने लालबुंद झाला होता आणि तो रागात म्हणाले की या घरात जेवढा माझा अधिकार आहे तेवढा अधिकार काव्याचा पण आहे. लग्नानंतर माझी बहीण परकी झाली नाही. तिच्या आयुष्यात दुःख आल्यावर मी तिला साथ देणार आहे. माझी बहीण माहेरीच राहणार. जर तुला माझ्यासोबत काही प्रॉब्लेम असेल तर तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाऊ शकते. नवऱ्याचं बोलणं ऐकून सारिकाला खूप रागात गेली. ती म्हणाली की बहिणीसाठी बायकोला सुद्धा घराच्या बाहेर तुम्ही काढत आहात. तिच्या मनात काव्याबद्दल राग द्वेष निर्माण झाला आणि ती लगेचच सासर सोडून माहेरी निघून गेली. काव्याला मारल्यामुळे तिला त्रास होत होता. ती विचार करते की लग्न झाल्यावर माहेरी आपला काहीच अधिकार नसतो. काही घर फक्त वहिनीचंच असतं का? काव्याला वाईट वाटू लागलं की माझ्यामुळे दादा आणि वहिनीच्या नात्याला तडा गेला आहे. तिला कळतच नव्हतं की त्यामध्ये तिची काय चूक आहे. सारिकाला पण समजायला पाहिजे होतं की काव्याच्या सासरचे खूप वाईट आहेत. काव्याला पण तिची गृहस्थी सोडून इथं माहेरी येऊन राहणं पण सोपं नव्हतं. ती खूप दिवस सासरी सगळं व्यवस्थित होईल असा विचार करू लागली, पण सासरी तिचं काहीच व्यवस्थित होत नव्हतं. त्यामुळे मजबुरीने तिला सासर सोडावं लागलं. सध्या तिच्या शरीरावर मारलेले वन ताजे होते, त्यामुळे ती कुठे जाऊ शकत नव्हती.
जर ती व्यवस्थित असती तर ती नोकरी शोधून कुठेतरी तिने आश्रय घेतला असता. आता तर तिचं मन दुखलं आहे. त्याला व्यवस्थित करण्यासाठी तिला खूप वेळ लागणार होता. आणि वरून वहिनीचं हे परक्यापणाचं रूप पाहून तिला अजूनच त्रास झाला होता. आता तिला आई वडिलांची खूप आठवण येऊ लागली. जर आई असती तर तिला आता मानसिक आधार तर तिने दिलाच असता. तिला तर वाटलं होतं की वहिनी तिला खूप समजून घेईल या आशेवर तर ती आली होती. कारण जेव्हा आपण काव्या माहेरी येत होती तेव्हा सारिका तिच्यावर खूप प्रेम करत असायची. पण आता तिचं हे रूप पाहून काव्याला कळालं की सारिकाचं प्रेम फक्त देखावा होतं. जेव्हा सारिकाला कळालं की कायमची काव्या माहेरी राहायला आली आहे तेव्हा तिचं प्रेम गायब झालं. काव्याच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. इकडे निखिल पण खूप टेन्शनमध्ये होता. एकीकडे बहिणीची ही अवस्था आणि दुसरीकडे बायकोचं कठोर वागणं. त्याने तर विचार केला होता की त्याची बायको सुखादुःखात त्याची साथ देईल. शेवटी आई वडील गेल्यावर बायकोने त्याला खूप साथ दिली. पण आज नवऱ्याच्या जिम्मेदाऱ्या पाहून ती त्याला पाठ फिरवून निघून गेली होती. निखिलला सरळ सरळ यामध्ये सुख सारिकाची वाटत होती. त्यामुळे तो तिला मनवण्याचा पण प्रयत्न करत नाही. असेच दिवस जात होते. हळूहळू दोघांमधली नाराजी वाढतच चालली होती. निखिलने सुद्धा सारिकाला फोन केला नाही आणि सारिकाने पण निखिलला फोन केला नाही. सारिकाला वाटत होतं की बहिणीमुळे नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं आहे. त्यामुळे सारिकाला वाटत होतं की निखिलने स्वतः यावं आणि तिची माफी मागून तिला घेऊन जावं. जर माझी चूकच नाही तर मी का त्याला फोन करू. दोघांमधील एक पण झोपण्यासाठी तयार नव्हतं आणि भावाच्या आणि बहिणीच्या नात्यात दुरावा आला आहे याचा दोष काव्या स्वतःला देत होती. बघता बघता 20-25 दिवस निघून गेले. काव्याला हे सगळं सहन झालं नाही. जरी ती माहेरी आली असली तरी वहिनी गेल्यामुळे तिला कोणताच आनंद मिळत नव्हता. काव्याने एका मैत्रिणीच्या मदतीने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. काव्याने तिच्या भावाला निखिलला यातील काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा काव्याला नोकरी मिळाली तेव्हा तिने एक रूम भाड्याने पाहिली. त्यानंतर काव्या निखिलपाशी आली आणि म्हणाली की निखिल दादा, इथं घरात बसून बसून माझं मन लागत नाही. त्यामुळे मी एक नोकरी शोधली आहे. पण ती नोकरी घरापासून खूप लांब आहे. 3 तास फक्त तिथं पोहोचण्यातच लागत आहे. त्यामुळे मी ऑफिसपाशीच एक रूम भाड्याने घेतली आहे. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाने मी नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. निखिल हे ऐकून अवाक झाला. तो तिला म्हणाला की तुला एवढ्या लांब नोकरी मिळाली आहे का? तू जाणून बुजून एवढ्या लांब नोकरी शोधली आहे? तुला ही नोकरी करण्याची काहीच गरज नाही. जर तुला खरंच नोकरी करायची असेल तर इथे आसपासच नोकरी शोध. आई वडिलांनंतर तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तुला एकटीला कुठे सुद्धा लावणार नाही. तुला वाटत आहे का तुझा भाऊ त्याच्या जिम्मेदाऱ्यातून मागं हटत असतो? भावाचं बोलणं ऐकून काव्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती तिच्या भावापाशी बसली आणि त्याचा हात हातात घेऊन, नाही दादा, तू माझी जिम्मेदारी पण खूप छान पार पाडत आहे. पण मला माझं जीवन एकटीनं संघर्ष करायचा आहे. माझ्यामुळे तुम्ही तुमची गृहस्थी खराब करू नका. निखिल निशब्द होता कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भावा बहिणींचं प्रेम पाहून तिथं कोण दुसरा असतं तर ते सुद्धा इमोशनल झालं असतं. 2 दिवसानंतर काव्या भाड्याच्या घरी राहण्यासाठी जाणार होती. ती खूप जड मनाने बॅग पॅक करत होती आणि इकडे निखिल स्वतःला दोष देत होता की त्याने बहिणीची व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि त्यामुळेच
निखिलच्या मनात सारिकाविषयी अजूनच रागाने जन्म घेतला होता. तिच्यामुळे माझी बहीण या घरातून जाण्यासाठी तयार झाली आहे. निखिलने मनात निर्धार केला होता की काही पण करून तो आता त्याच्या बायकोला, सारिकाला त्याच्या बायकोचं स्थान देणार नाही. जरी त्या या घरात माघारी आली तरी मी तिला बायकोचं स्थान देणार नाही. इकडे सारिका जेव्हा माहेरी आली तेव्हा तिला कोणीच काही नाही म्हणालं. पण एका आठवड्यानंतर सारिकाची वहिनी तिच्यासोबत जरा परक्यासारखी वागू लागली. तिची वहिनी आता शब्दाला सारखी टोमणे देत होती. ती म्हणत होती की माहेरी पाहुणे आल्यासारखं राहायचं असतं. स्वतःचं घर असल्यासारखं इथं अधिकार दाखवायचा नसतो. सारिकाची आई पण सारिकाचा पक्ष घेऊन बोलू शकत नव्हती. सारिकाचे वडील आणि भाऊ पण तिला व्यवस्थित बोलत नव्हते. सारिकाला तिच्या माहेरी परक्यासारखं वाटू लागलं. तिला सरळ कोणी नाही सांगितलं की इथून निघून जा, परंतु त्यांच्या बोलण्यातून कळत होतं की ती इथे राहिलेली कोणालाच आवडत नाही. एक दिवस तिचा भाऊ आणि तिची वहिनी बोलत बसले होते. तेव्हा वहिनी तिच्या भावाला म्हणत होती की तुमची बहीण सारिका किती दिवस इथं माहेरी राहणार आहे. हे बघ, तुझ्या बहिणीची यामध्ये खूप मोठी चूक आहे. चूक नसताना जर इथं ती येऊन राहत असेल तर मी सुद्धा आता माहेरी जाऊन राहणार आहे. ही तर तिच्या जिम्मेदारी आणि कर्तव्यापासून पळून आली आहे. तुम्ही घरातली सगळी तर मला नेहमी जिम्मेदाऱ्याचं पाठ सांगत असता. मग आज काय झालं? बायकोचं बोलणं ऐकून सारिकाचा भाऊ शर्मिंदा झाला. वहिनीचं बोलणं ऐकून सारिका विचार करू लागली की जर मला माझी नणंद माहेरी राहिलेली टोचत आहे तर मग माझ्यासारखेच विचार वहिनीचे पण आहेत. मग मी असा विचार कसा करू शकते की मी माहेरी आले आहे म्हणून वहिनीने खुश व्हावं. जर माझ्या नणंदला माहेरी आलेलं मला ओझं वाटत आहे तर मी माहेरी आलेलं पण वहिनीला ओझं वाटत असेल तर यात चुकीचं काहीच नाही. आज अंकिताला असं वाटत होतं की जे दुःख तिने तिच्या नणंदला दिले आहे तेच दुःख आता तिच्या वाटेला आलं आहे. तिने अजून तिचं नातं माहेरी खराब करायच्या आधी तिला सगळं समजलं होतं. तिने जे वाईट केलं होतं त्याचा पश्चाताप होऊ लागला. संध्याकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन सारिका सासरी निघाली. तिला हे कळालं होतं की खरंच एका मुलीला जर माहेरची गरज असेल तर त्यांनी खूप मनापासून तिची साथ दिली पाहिजे. आपलं कर्तव्य आणि जिम्मेदारी सोडून असा पळ काढायचा नसतो हे सुद्धा तिला कळालं होतं. सारिका सासरच्या घरी जवळच आली होती तेव्हा तिच्या मोबाईलवर काव्याचा फोन आला. काव्या रडत म्हणाली की वहिनी, मला माफ करा. एवढ्या दिवस मी तुम्हाला फोन करू शकली नाही कारण तुम्ही माझ्यावर नाराज होता. पण आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मी आता घर सोडून भाड्याच्या खोलीत राहायला आले आहे. आता तुम्ही निखिल दादाला माफ करा आणि आपल्या घरी जावा. एवढं बोलून काव्याने फोन ठेवून दिला. सारिकाने डोक्यावर हाणून घेतलं की तिच्यामुळे काव्याला किती त्रास भोगावा लागला. सारिका जेव्हा घरी पोहोचली तेव्हा खूप सन्नाटा होता. निखिल सोफ्यावर डोक्याला हात लावून काहीतरी विचार करत होता. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब पण पडत होते. नवऱ्याची ही हालत पाहून सारिकाला खूप वाईट वाटलं. सारिका निखिलपाशी आली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की अहो, मी आली आहे. निखिलने लगेच तिचा हात काढला आणि रागात म्हणाला की हो, तू तर आता येणारच आहे कारण का माझी बहीण आता या घरात नाही त्यामुळे तर तू आली आहे आणि तुला पण हेच पाहिजे होतं की माझ्या बहिणीने या घरात अजिबात राहू नये. तुला तिचा त्रास होत आहे. तुझ्या मर्जीसारखं सगळं घडलं आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून सारिका स्वतःला खूप दोषी समजू लागली. निखिल, मला माफ करा. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी इथे याच्यासाठी नाही आली की काव्याताई या घरातून निघून गेली आहे.
मी याच्यासाठी आली आहे की या सगळ्यांमध्ये काव्याताईची काही चूक नाही. मी विनाकारण त्यांनाच दोष देत होती. मी खूप चुकीची होती. आपण दोघं आताच काव्याताईकडे जायचं आहे आणि जोपर्यंत काव्याताई या घरात येणार नाही तोपर्यंत मी पण या घरात पाऊल ठेवणार नाही. बायकोचं बदललेलं रूप पाहून निखिल हैराण होता. तो पटकन पुढे आला आणि त्याने खूप प्रेमाने सारिकाला मिठीत घेतलं. सगळी नाराजगी रुसवा डोळ्यातले अश्रू शोभत वाहून गेली. त्यानंतर दोघे पण मिळून काव्यापाशी गेले. त्या दोघांना सोबत पाहून काव्या पण आश्चर्यचकित झाली. दोघे पण मिळून काव्याला घरी नेण्यासाठी हट्ट करू लागले. वहिनीचं बदललेलं रूप पाहून काव्या खूप भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सारिकाने पुढे येऊन काव्याला मिठीत घेतलं आणि म्हणाली की काव्याताई, मला माफ करा. मी तुमच्यापेक्षा मोठी असून सुद्धा तुम्हाला प्रेम आणि स्नेह देऊ शकले नाही. अशा वेळी मी तुम्हाला सहारा द्यायचा सोडून मी तुम्हाला घराच्या बाहेर राहण्यासाठी मजबूर केलं. तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या सोबत घरी यायचं आहे, नाहीतर मी सुद्धा त्या घरात पाऊल ठेवणार नाही. वहिनीचं बोलणं ऐकून काव्याला खूप रडायला येऊ लागलं. खूप दिवसानंतर तिला आईसारखं प्रेम करणारी वहिनीचं प्रेम मिळालं होतं. सासरकडून मिळालेल्या अत्याचारामुळे ती अंतर्मनातच झुलत होती. आज सारिकाने तिला हा विश्वास दिला होता की काही झालं तरी आम्ही तुम्हाला परकस समजणार नाही. भावाचं आणि वहिनीचं प्रेम मिळाल्यामुळे काव्या आता कशालाच घाबरत नव्हती. त्यानंतर तिघे पण घरी आले आणि आनंदाने राहू लागले. काही दिवसांनी काव्याने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि खूप आनंदाने ती तिचं आयुष्य जगू लागली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.